भाजपचे आक्रमक आणि बेधडक बोलणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडताना मर्यादांच्या पलीकडे जाणारे वक्तव्य केले आणि त्यातून मोठा गदारोळ माजला आहे। या वक्तव्यामुळे केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर राज्यातील अनेक राजकीय वर्तुळांमध्ये संताप व्यक्त होत आहे। एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे। काय आहे हे प्रकरण आणि याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कसं तापणार आहे, चला याबद्दल सविस्तर जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। ही संपूर्ण घटना सुरू झाली जेव्हा एका कार्यक्रमात भाषण करताना गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केला। त्यांनी केवळ राजकीय टीका न करता थेट वैयक्तिक पातळीवर उतरून पाटलांच्या वंशावळी संदर्भात घातक विधान केलं। पडळकर म्हणाले, अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी औलाद गोपीचंद पडळकरांची नाही, माझ्यात धमक आहे, कार्यक्रम करायची ताकद आहे, पण तू राजाराम पाटलांनी काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही, यात काहीतरी गडबड असणारच। या विधानानंतर संतापाची लाट पसरली आहे। राजकारणात कडू शब्दांचा वापर नवा नाही, पण कुटुंबातील ज्येष्ठांबद्दल, आई वडिलांबद्दल अशा पद्धतीने बोलणं ही महाराष्ट्राच्या परंपरेत कधीच मान्य केलेली बाब नाही। त्यामुळे या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रागावले। सामाजिक माध्यमांवर पडळकर यांच्यावर टीकाचा भडीमार झाला आणि अनेकांनी याला राजकीय मर्यादांचा अपमान असे संबोधले। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगेचच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला। पडळकर भाजपचे आमदार असल्याने जबाबदारी थेट सत्ताधारी पक्षावर आली आहे। शरद पवारांनी या वक्तव्याबद्दल गंभीर आक्षेप नोंदवत पडळकर यांच्यावर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली। या प्रकरणाबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, गोपीचंद पडळकरांनी जे विधान केलं ते योग्य नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुटुंबाबद्दल असे बोलणं अजिबात ग्राह्य धरता येणार नाही। याबाबत मी स्वतः पडळकरांशी बोललो आहे, त्यांनाही स्पष्ट सांगितले आहे की असे वक्तव्य आम्ही कधीच समर्थन करणार नाही। देवेंद्र फडणवीसांनी पुढे सांगितले की पडळकर हे तरुण नेते आहेत, त्यांच्यात अपार ऊर्जा आहे, पण कधी कधी ते अति आक्रमकपणे बोलतात आणि त्यामुळे त्यांचे शब्द गैरसमज निर्माण करू शकतात। मी त्यांना सांगितलं की आक्रमकपणा ठेवावा, पण त्यात संयम असावा, कारण भविष्यात मोठा नेता बनण्याची त्यांच्यात संधी आहे। मात्र बोलताना त्यांचा अर्थ चुकीचा लागू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे, असे सल्लाही फडणवीसांनी दिला आहे। मात्र राजकीय वर्तुळात हा सल्ला कितपत परिणामकारक ठरेल याबाबत शंका आहे, कारण गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील फटाके नेते म्हणून ओळखले जातात। थेट, स्पष्ट आणि धारदार भाषण करणारे। त्यांनी काही वेळपूर्वी असंच एक अपमानजनक वक्तव्य शरद पवार यांच्या बाबतीतही केलं होतं। पडळकर तेव्हा म्हणाले होते, 100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आला। त्यांच्या या वक्तव्यावरून तेव्हाही फार वाद झाला होता, पण यावेळी त्यांनी ज्या पातळीवर उतरून बोलले त्यातून त्यांच्या विरोधकांना धार मिळाली आहे। या प्रकरणात केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे। नाव न घेता त्यांनी थेट गोपीचंद पडळकर यांना सुसंस्कृतपणाचा सल्ला दिला। अजित पवार म्हणाले, संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे, पण व्यक्त होताना समाजामध्ये सलोखा राहील, कोणाच्या भावना दुखावणार नाहीत यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे। महाराष्ट्राची एक परंपरा आहे, एक संस्कृती आहे। आपल्या पहिल्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून राजकारणात सुसंस्कृतपणा दाखवला जात आला आहे। त्यामुळे प्रत्येकाने बोलताना किंवा वागताना यात लक्ष ठेवले पाहिजे। कोणालाही वेदना देणारी वक्तव्य केवळ समाजात विषारी वातावरण निर्माण करतात। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तरुण आमदार रोहित पवार यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली। त्यांनी थेट पडळकरांवर संताप व्यक्त करताना भाजपवरच बोट ठेवलं। रोहित पवार म्हणाले,
ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका अत्यंत संतापजनक आहे। या माणसाला बोलताना कधीही कुठलीही तारतम्य नसते आणि भाजपच्या वरिष्ठांचा पाठबळाशिवाय हे शक्य नाही। कोणाच्या घरापर्यंत जाण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गाळात घालण्याचे काम करणाऱ्या या आमदाराच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध होतो का हे आता पाहावं लागेल। जर निषेध केला नाही तर पडळकर यांना भाजपाचं थेट पाठबळ आहे हे आमचं म्हणणं खरे ठरेल। आम्ही मात्र त्यांच्या या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। या दोन्ही प्रतिक्रिया स्पष्टपणे दाखवतात की पडळकरांच्या विधानाने केवळ एका पक्षातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात खळबळ उडवली आहे। एका बाजूला फडणवीस आणि अजित पवार यांसारखे वरिष्ठ नेते सुसंस्कृतपणाचा सल्ला देत आहेत, तर दुसरीकडे रोहित पवारांसारखे तरुण नेते थेट भाजपवर निशाणा साधत आहेत। या प्रकरणातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे। आजच्या राजकारणात नेते राजकीय मतभेद मांडण्याऐवजी वैयक्तिक पातळीवर का जात आहेत? विरोधकांवर प्रहार करताना नेहमीच कुटुंबातील सदस्य, आई वडील, बायका, मुलं या विषयांना का ओढलं जातं? समाज माध्यमांच्या युगात अशा वक्तव्यांचा परिणाम केवळ एका सभेत थांबत नाही तर काही मिनिटातच तो सगळीकडे पसरतो आणि लोकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवतो। यावरून अनेक ज्येष्ठांनी मत व्यक्त केले आहे की राजकारणात मतभेद, वाद, आरोप प्रत्यारोप हे चालतात, पण त्याला मर्यादा असाव्या। आई वडिलांच्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे केवळ वैयक्तिक अपमान नव्हे तर संपूर्ण समाजाच्या नैतिकतेवर आघात आहे। कारण महाराष्ट्राची संस्कृती नेहमी आई बापांचा आदर करा अशी शिकवण देणारी आहे। सध्याच्या घडीला गोपीचंद पडळकर यांच्या विधानामुळे भाजप अडचणीत आली आहे। फडणवीसांनी त्यांना बोल लावून जरी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी राष्ट्रवादी हा मुद्दा सोडून देईल असं दिसत नाही। विशेषतः जयंत पाटील यांच्यासारखे मितभाषी नेते जेव्हा वैयक्तिक पातळीवर हल्ला सहन करतात तेव्हा त्यांचा पक्ष निश्चितच आक्रमक होणार आहे। यात अजून एक राजकीय कोण दिसतो। भाजपमधील काही नेते तरुण आक्रमक नेत्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याच वेळी या आक्रमकतेचा गैरफायदा विरोधकांना मिळत आहे। त्यामुळे भविष्यात भाजप नेतृत्वाला आपल्या नेत्यांना बोलण्याची भाषा यावर अधिक प्रशिक्षण देण्याची वेळ येऊ शकते। शेवटी असं म्हणावं लागेल की राजकारणात टीका टिप्पणी होणारच, पण ती राजकीय प्रश्नांवर, विकास कामांवर, धोरणांवर व्हावी। कुटुंबावर, आई वडिलांवर होणारे हल्ले हे केवळ समाजात द्वेष पसरवणारे असतात। महाराष्ट्रातील मतदार आजही अशा भाषेला पसंती देत नाही। मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांचे हे वादग्रस्त विधान फक्त एका नेत्याविरोधातील टीका राहिलं नाही तर संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढणारं ठरलं आहे। शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते जेव्हा थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून आपली नाराजी व्यक्त करतात तेव्हा या प्रकरणाचं गांभीर्य किती आहे हे समजतंच। आता पुढे पडळकर आपली भाषा बदलतात की अजूनही आक्रमकपणे बोलत राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक गोष्ट मात्र निश्चित, महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेने वैयक्तिक मर्यादांची पुन्हा एकदा चर्चा रंगवली आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं? पडळकरांनी जी भाषा वापरली ती कितपत चुकीची होती? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।